आपल्यासोबत आज आहे केदार जाधव. केदार जाधवजींचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आतापर्यंत 1 लाख विद्यार्थ्यांना जर्मन भाषा मोफत शिकवली आहे. त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आजच्या संमेलनाचं वैशिष्ट्य. नमस्कार. तर आज मला या संमेलनाला यायला मिळालं ते म्हणजे माझं भाग्य समजतो आणि इथं मी खास आलो आहे कारण मी आपल्या मराठी शाळांमधल्या खास करून ज्या जिल्हा परिषदेच्या किंवा ग्रामीण भागातली मुलं आहेत त्यांना जर्मन भाषा शिकवतो आणि आत्तापर्यंत मी 800 शाळांपेक्षा जास्त शाळांमधल्या मुलांना जर्मन भाषा शिकवली आहे पूर्णपणे मोफत. 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मी शिकवलं आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे जर्मनीला आत्ता कुशल मनुष्यबळाची प्रचंड गरज आहे आणि तिथं म्हणजे पुढचं शिक्षण पूर्णपणे मोफत आहे आणि अतिशय हाय क्वालिटी आहे. पण आपल्या इकडच्या स्पेशली गरीब भागातल्या मुलांना त्याची माहितीच नाही आहे आणि जर्मनीला सध्या 4 लाख विजा हवे आहेत. म्हणजे दरवर्षी लाखो लोकांची तिथं गरज आहे आणि ती आपल्या भागातल्या मुलांकडून व्हावी म्हणून मी प्रयत्न करत असतो. आणि गेल्यावेळी ज्यावेळी केसरकर सर तिकडे आले होते त्यावेळी त्यांच्याशी माझं हे बोलणं झालं आणि मग त्यांनी मला इकडे यायचं आमंत्रण दिलं होतं आणि म्हणून मी इथं आलो आणि इथं एवढा मराठी भाषेच्या प्रसाराबद्दल हे चाललं आहे त्याबद्दल मला खूप आनंद झाला.